नमस्कार. नो एव्हरीथिंग या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, आज मी तुम्हाला उन्हाळी लागल्यानंतर घरगुती साधे सोपे उपाय सांगणार आहे. यामुळे तुम्हाला होणारा जो त्रास आहे तो काही मिनिटांमध्ये बरा होणार आहे. तर उन्हाळ्यामध्ये उन्हाळी लागणं हे एक सामान्य बाब आहे, परंतु यावर्षीचा जो उन्हाळा आहे तो खूप भयानक असा आहे. आपल्या स्वतःचं प्रोटेक्शन करणं आपलीच जबाबदारी आहे. जास्तीत जास्त उन्हाच्या वेळेस आपण घराबाहेर न पडणं हेच आपल्या आरोग्यासाठी उत्तम असणार आहे. तर उन्हाळी लागण्याची जी कारणं आहेत ती म्हणजे आपल्या शरीरामध्ये पाणी कमी झाल्यानंतर, पाण्याचं प्रमाण कमी झाल्यामुळे आणि आपल्या डोक्याला जास्तीचं ऊन लागल्यामुळे आपल्याला उन्हाळीही लागत असते. आपलं शरीर डिहायड्रेट झाल्यामुळे उन्हाळी लागत असते. आपल्या शरीरातून घामावाटे जे पाणी निघून जातं, तर जेवढ्या प्रमाणामध्ये पाणी निघून जाते त्यापेक्षा जास्त आपण पाणी सेवन केलं पाहिजे, तरच आपलं शरीर हे हायड्रेट राहू शकतं. तर शरीराला थंडावा मिळण्यासाठी आपण काही घरगुती उपाय करायचे आहेत. तर त्यासाठी आपण सतत पाणी पित राहायचं आहे. थोड्या थोड्या वेळाने आपण पाणी प्यायचं आहे. हे थंड पाणी प्यायचं आहे, परंतु जास्तीचं थंड देखील नाही. तर आपण हे पाणी माठातलं प्यायचं आहे. फ्रीजमधलं पाणी उन्हाळ्यामध्ये तर तुम्ही पूर्णपणे पिणे टाळायचं आहे. यामुळे काय होतं, जास्तीत जास्त तहान लागते, म्हणजे सतत जास्तीचं पाणी पिलं जातं आणि त्यामुळे आपल्याला वेगळा त्रास देखील होऊ शकतो. त्यामुळे माठातलं पाणी पिणे हे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं असतं. त्याचबरोबर आपण दिवसभरामध्ये थंड पेय, जे घरगुती आपण फ्रूट्स वगैरे आणतो त्याचे आपण ज्यूस वगैरे करून प्यायचे आहेत. यामुळे देखील आपल्याला बऱ्यापैकी आराम मिळतो. आपण उन्हातून बाहेरून आलो आणि लगेच आपण पाणी प्यायला अजिबात जायचं नाही. तर 5 मिनिटे शांत बसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पाणी प्यायचं आहे आणि पाणी पिल्यानंतर एक गुळाचा तुकडा छोटासा खाऊन घ्यायचा आहे. यामुळे तुम्हाला उन्हाळीचा त्रास कधीच होणार नाही. ही जर तुम्ही टिप फॉलो केली तर तुमच्या आयुष्यामध्ये उन्हाळीचा त्रास तुम्हाला कधीच होणार नाही. त्याचबरोबर खडीसाखरेचं सेवन देखील तुम्ही दुपारच्या जेवणानंतर वगैरे करू शकता. यामुळे देखील तुम्हाला खूप आराम मिळतो. खरंच ती जी मोठी खडीसाखर जी असते तिचं सेवन करायचं आहे. छोटी छोटी जी साखर वगैरे असते ते खाणं टाळायचं आहे. मोठी खडीसाखर आपण त्याचं सेवन करायचं आहे. यामुळे देखील तुम्हाला खूप आराम मिळतो. उन्हाळीवरती अतिशय रामबाण असे हे 2 उपाय आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय सर्वांना आणि टेक केअर.